पतीला जाऊन काही तास झाले होते. अजून चितेची आग शांत देखील झाली नव्हती. तेवढ्यातच सुनबाई आली आणि म्हणाली, आई, तुम्ही आमच्यासाठी ओझे झाला आहात. आता तुम्ही एकतर हे घर सोडून निघून जा, नाहीतर कुठेतरी जाऊन वृद्धाश्रमामध्ये राहा, परंतु आमच्यावर ओझे होऊ नका. मग पुढे पुढे जे काही घडलं ते पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. घरातील म्हातारी माणसं, वयोवृद्ध व्यक्ती हे आपल्यावर ओझे नसून ते आपल्या घराचा मूळ पाया असतो. आपण त्यांचं म्हातारपण कसं आनंदाने जाईल ह्याच गोष्टीचा विचार करायचा, कारण की त्यांनी आपलं बालपण खूप आनंदाने घातलेलं असतं. वय वर्ष 68. वयाच्या ह्या टप्प्यावर मी विचार केला होता की आत्तापर्यंत मी जितक्या अडचणी, जितकी कटुता पाहायची होती ती सगळी पाहिली आहे. माझ्या पतींचा म्हणजे प्रवीणरावांचा कर्करोगाने मृत्यू झाल्यावर मला वाटलं यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं, पण मी चुकीची होते. प्रवीणरावांच्या चितेची राख अजून थंडही झाली नव्हती. घरात अजूनही मरगळलेल्या फुलांच्या माळा तशाच पडलेल्या होत्या. झेंडू आणि पांढऱ्या फुलांचा सुगंध माझ्या सुती साडीत अडकला होता. प्रत्येक वेळी मी स्वयंपाकघरातून बाहेर यायचे, त्या फुलांचा सुगंध माझं हृदय अधिक जड करायचा. त्यावेळी माझी सून रवीना स्वयंपाकघरात आली. तिच्या हाताची बोट नीट सजलेली होती, नख लाल रंगात रंगवलेली होती आणि ती महागड्या क्रीमचा सुगंध पसरत होती. तिने स्वयंपाकघरातल्या संगमरवरी स्लॅबवर आपली बोटं टोकली. तो संगमरवरी दगड होता ज्याच्यासाठी प्रवीणने 3 वर्ष थोडे थोडे करून पैसे वाचवले होते. तिचा आवाज हिवाळ्याच्या रात्री इतका थंड होता, आई, आता हे घर तुमच्यासाठी खूप मोठं आहे. तुम्ही ओझं बनलात. तुम्हाला आता इथून निघून जावं लागेल. माझे हात थरथरले. मी बाजूला ठेवलेल्या स्टीलच्या निळ्या प्लेटीत चहा ठेवला. प्लेटची खणखण संगमरावराव घुमघुमली. काय म्हणालीस? मी हळू स्वरात विचारलं. रवीनाने आपले सोनेरी केस मागे सारले. ती हलकेच हसली, पण तिच्या डोळ्यात आपुलकी नव्हती. मी आणि अमितने यावर विचार केला. आता तुम्ही वृद्धाश्रमात राहायचं. तिथे तुमच्यासारखे लोक कसली काळजी ही चांगली घेतली जातील. या घराच्या पायऱ्या तुम्हाला आता चढता येणार नाही. तिचे शब्द माझ्या हृदयात बाणासारखे लागत होते. हे तेच घर होतं जिथे मी प्रवीणसोबत 30 वर्ष राहिले होते, जिथे माझ्या मुलाने अमितने आपली पहिली पावलं टाकली होती, जिथे प्रत्येक भिंत, प्रत्येक खिडकी, प्रत्येक कोपरा माझ्या आठवणींनी भरलेला होता. मला वाटलं तिला सांगावं, या त्या पहिल्या पायऱ्या आहेत जिथे अमित लहानपणी पडला होता, रडला होता. या पहिल्या पायऱ्या आहेत जिथे मी माझ्या मुलाच्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी दिवे सजवले होते. पण त्या दिवशी माझ्या ओठांवरून फक्त इतकंच निघालं, अमित कुठे आहे? रवीनाने डोळे विस्फारले. ऑफिसात गेलात, त्याला सगळं माहीत आहे. त्याने सांगितले की तुम्ही समजून घ्याल. आम्ही विचार केला जितक्या लवकर होईल तितकं चांगलं होईल. मी तर 1-2 वृद्धाश्रम पाहूनही ठेवले आहेत. एक तर खूप चांगला आहे, तिथे मंगळवारी बिंगो खेळतात. मी तिच्याकडे पाहिलं, तिच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. हे माझं घर आहे. मी पुटपुटले. ती हसली. तुमचं घर होतं, आता नाहीये. काळ बदलला आहे. संगीताबाई इतकं बोलून ती बाहेर निघून गेली. तिच्या सँडलची टकटक पूर्ण घरात घुमली. दार जोरात बंद झालं आणि मग तिच्या गाडीचा आवाज आला. मी एकटी उभी राहिले. माझे डोळे घड्याळाकडे गेले. ते आजोबांचं जुनं घड्याळ जे दर रविवारी प्रवीण चावी देऊन चढवायचा. त्या क्षणी घड्याळात 3 वाजले होते. त्याचा खोल आवाज घरभर पसरला, जणू काही चेतावणी देत होता. माझे हात थरथरत होते. मी बाजूला ठेवलेला थंड चहा उचलला. प्यालीवर पातळ थर जमा झाला होता, जसा तलवारावर बर्फ जमतो. तेवढ्यात फोनची घंटी वाजली. जोरात सलग 3 वेळा मी रिसिव्हर उचलला. तुम्ही संगीता पाटील बोलताय आहात का? आवाज अतिशय औपचारिक आणि स्पष्ट होता. मीच बोलत आहे. मी जया, प्रथम राष्ट्रीय बँकेतून बोलत आहे. तुमच्या घराच्या मालकीच्या कागदपत्रांमध्ये काहीतरी गडबड आढळली आहे. आम्हाला तुम्हाला तातडीने भेटायचं आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. गडबड कसली गडबड? याबद्दल आम्ही सक्षम बोलू इच्छितो. उद्या सकाळी 10 वाजता तुम्ही बँकेत येऊ शकता का? मी आजूबाजूला पाहिलं. सगळीकडे प्रवीणच्या आठवणी होत्या. स्वयंपाकघरातल्या भिंतींवर टाईल्सची त्याने स्वतः लावली होती. खिडकीवरच तुळशीचं छोटंसं रोपटं. फ्रीजवर लावलेली कुटुंबाची छायाचित्रे. माझ्या गळ्यात काहीतरी अडकलं, पण मी ध्येयाने सांगितलं, हो, मी येईन. फोन ठेवून मी खिडकीच्या काचेत माझी प्रतिमा पाहिली. समोर उभी असलेली बाई मला ओळखीची वाटत नव्हती. तिच्या डोळ्यात एक नवीन चमक होती. रागापेक्षा जास्त भुकेसारखी. बाहेर आकाशात काळे ढग जमा झाले होते.
हवेत मातीचा गंध होता. वादळ येणार आहे असं वाटलं होतं. सकाळचा सूर्य मंद होता. रात्रभर पाऊस पडला होता आणि जमिनीवर ओल्या मातीचा सुगंध दरवळत होता. मी प्रवीणशी जुनी शॉल खांद्यावर घेतली. ती शॉल मी 25 वर्षांपूर्वी त्याच्यासाठी विकत घेतली होती. आता तो नव्हता, पण त्याचा सुगंध अजूनही त्या शॉलीत होता. स्वयंपाकघरात जाऊन मी स्वतःसाठी चहा बनवला. प्यायली. तीच निळी स्टीलची होती जी प्रवीण दररोज सकाळी माझ्यासमोर ठेवायचा. आज ती प्यायली थंड नव्हती, त्यातून वाफ येत होती, पण माझ्या मनात अजूनही थंडपणा होता. अमित घरी अजून आला नव्हता. काल रात्री तो रवीनासोबत कुठेतरी गेला होता. दार मीच बंद केलं होतं. घराची शांतता कानात रुळत होती. मी प्रवीणची जुनी गाडी कित्येक वर्ष मी तीच चालवत होते. सीटवर बसताच असं वाटलं की तो माझ्यासोबत आहे. गाडी सुरू झाली तेव्हा मनात एक विचित्र ध्येय आलं. जणू तीच गाडी म्हणत होती, संगीता तू एकटी नाहीयेस. रस्ते ओले होते, लोक आपल्या कामाला निघाले होते, पण माझ्या डोळ्यांसमोर फक्त एकच चित्र फिरत होतं, रवीनाचा चेहरा. जेव्हा ती म्हणाली होती, हे घर आता तुमचं नाही, माझे हात स्टेअरिंगवर अधिक घट्ट झाले. बँकेत पोचले तेव्हा तिथल्या गार्डने सलाम केला. मी मान हलवून उत्तर दिलं. आत पाऊल टाकताच थंड हवेचा झोत लागला. त्या थंडपणाने आणि ओल्या कपड्यांनी माझ्या शरीरात कंपी स्टेजवर बसलेल्या मुलीने विचारलं, हो मॅडम, कोणाला भेटायचं आहे? जया यांना भेटायचं आहे. त्यांनी मला बोलवलं होतं. तिने फोनवर बोलून स्मित हास्य केलं. हो, वर पहिल्या मजल्यावर त्यांचं केबिन आहे, तुम्ही जा. खोली छोटी पण स्वच्छ होती. लाकडी टेबल, फायलिंगचा ढीग आणि खिडकीतून येणारा मंद सूर्यप्रकाश. जिथे जया बसल्या होत्या, साधारण 55-60 वर्षांच्या, केस चांदीसारखे नीट बांधलेले, चष्मा मागून त्यांचे डोळे थेट माझ्या डोळ्यात पाहत होते. नमस्ते संगीताबाई. त्यांनी उभे राहून हात जोडले. नमस्ते, मी हळू स्वरात म्हणाले आणि खुर्चीवर बसले. त्यांनी फाईल उघडली आणि दीर्घ श्वास घेतला. मी थेट मुद्द्यावर येईन. काल तुमची सून रवीना आमच्याकडे आली होती. तिने दावा केला आहे की ती ह्या घराची नवीन मालकीण आहे. माझ्या हृदयाची धडधड वाढली. काय? माझ्या तोंडून नकळत निघालं. हो. तिने सांगितले की तिच्याकडे कागदपत्र आहे. तिने आम्हाला काही कागदपत्र दाखवले, पण आम्ही नीट पाहिल्यावर त्यात गडबड आढळली. जयाने हळूच एक फाईल माझ्यासमोर ठेवली. त्या कागदांच्या प्रती होत्या. पहिल्या नजरेत सगळं ठीक वाटत होतं. नाव, पत्ता सगळं लिहून होतं, पण जेव्हा त्यांनी बोटं ठेवून समजावलं तेव्हा माझं भान हरपलं. पहा, हा जो नोटरीचा शिक्का आहे, ती कंपनी 2019 मध्ये बंद झाली आहे आणि ही तारीख जी लिहिली आहे ती आमच्या नोंदणीशी जुळत नाही. मी कागद नीट पाहिले. त्यावर माझ्या पतीच्या, प्रवीणच्या नावाचे हस्ताक्षर होते, पण ते त्याची लिखावट नव्हती. हे स्पष्ट दिसत होतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे हे सगळं खोटं आहे? जया गंभीर स्वरात म्हणाली. हो, थोडक्यात सांगायचं तर हे कागद बनावटीचे आहे. तुमच्या सुनेने बँकेला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. मी थरथरत्या हाताने विचारलं, मग खरं काय आहे? हे घर कोणाच्या नावावर आहे? जयाने दुसरी फाईल उघडली. त्यात जाड जुन्या पण स्वच्छ कागद होते. आमच्या नोंदणीनुसार हे घर 1987 पासून तुमच्या नावावर आहे. तुमच्या पतीने खूप आधीच तुम्हाला मालक बनवलं होतं. माझा श्वास अडकला. काय? माझ्या नावावर? हो. 37 वर्षापासून तुमच्या पतीने तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल उचललं होतं, जेणेकरून त्याचं काही झालं तरी तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये. माझ्या कानात जणू गोंधळ उडाला. प्रवीणने मला कधीच सांगितलं नव्हतं. इतकी वर्ष मी विचार केला होता की सगळं त्याच्या नावावर आहे आणि आता समजलं की घर माझं आहे. जया हळूच म्हणाल्या, संगीताबाई, हेच खरं आहे, हे घर तुमचं आहे. कोणीही त्यावर दावा करू शकत नाही. मी त्या कागदाला हात लावला. त्यावर माझी जुनी लिखावट होती. संगीता पाटील, 1987. माझे हात थरथरत होते. माझे स्वतःचे हस्ताक्षर मला अनोळखी वाटत होते. त्या क्षणी मला जाणवलं की जमीन माझ्या पायाखालून सरकत आहे आणि तरी कोणीतरी मला घट्ट पकडलं आहे. रवीनाची ते हास्य मला आठवले. जेव्हा ती म्हणाली होती, तुमचं घर, आता मला खरं काय आहे ते समजलं होतं. प्रवीण, त्याने मला काही नाही सांगितलं. कदाचित त्याला वाटलं असेल की मी नाहक चिंता करेल. कदाचित त्याला भीती वाटली असेल की कोणी माझा फायदा घेईल. पण त्याने एक गोष्ट नक्की सिद्ध केली, मी एकटी नाहीये. त्याने मला खांबासारखी मजबूत बनवलं होतं. जयाने माझ्याकडे पाहत सांगितलं, संगीताबाई, हे प्रकरण स्पष्ट आहे. तुमच्या सुनेने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. जर ती पुन्हा असं काही करेल तर थेट पोलिसांना बोलवा. हे वृद्ध शोषणाच्या कक्षेत येतं. माझ्या मनात आग लागली. रवीना, तुला वाटलं मी गप्प बसणार? मी थरथरत्या स्वरात विचारलं, जया,
तुम्ही म्हणताय की हे घर माझं आहे, पण उद्या ती पुन्हा आली तर ती आणि अमित दोघेही मग काय होईल? जयाने माझ्या डोळ्यात पाहत सांगितलं. तेव्हा तुमच्याकडे पुरावे असतील, खरे कागद आणि ध्येयही. मी दीर्घ श्वास घेतला. खिडकी बाहेर आकाशात पुन्हा ढग जमा झाले होते. जणू निसर्ग म्हणत होता, वादळ अजून बाकी आहे. बँकेतून बाहेर पडले तेव्हा पाऊस पुन्हा सुरू झाला. आकाश पूर्ण काळं झालं होतं आणि हवेत एक विचित्रता गुदमारलेलापणा होता. माझ्या हातात ती फाईल होती ज्यात माझ्या नावाचं सत्य लिहिलं होतं. तेच सत्य जो माझ्या पतीने मला न सांगता 3 दशकांहून अधिक काळापूर्वी लिहून ठेवलं होतं. गाडीच्या सीटवर बसताच माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण त्या अश्रूंमध्ये कमजोरी नव्हती. त्यात राग होता आणि एक नवीन ताकदही होती. घराकडे परतत असताना खिडकीच्या काचेवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांनी मला सतत आठवण करून दिली की आता माझं आयुष्य बदलणार आहे. ज्या घराला माझ्यापासून हिसकावलं जाईल असं वाटलं होतं ते तर माझंच होतं. प्रत्येक भिंत, प्रत्येक वीट, प्रत्येक स्मृती, प्रत्येक काही गाडी अंगणात पोचली तेव्हा दार अर्धवट उघडं होतं, ज्यात माझं हृदय धडधडलं. कदाचित ते दोघे परत आले असावेत. आत पाऊल टाकलं तेव्हा बैठकीत रवीना उंच आवाजात घुमत होता. मी सांगितलं आहे, संगीताबाईशी थेट बोलावं लागेल. जर आज निर्णय झाला नाही तर सगळं अवघड होईल. तिच्या समोर अमित उभा होता, भिजलेला चेहरा, थकलेला आणि डोळे खाली. मी दार बंद केलं आणि थेट खोलीत गेले. मला पाहून दोघेही थबकले. रवीनाच्या ओठांवरतीच बनावट हास्य होतं, पण तिच्या डोळ्यात बेचैनी स्पष्ट दिसत होती. अरे आई, तुम्ही आलात? ती हसत म्हणाली. बँकेतलं काम कसं काय झालं? त्यांनी तुम्हाला समजावलं असेल की आता तुम्ही आराम करावा आणि हे घर आमच्यासाठी सोडावं. मी फाईल टेबलवर ठेवली आणि तिच्याकडे डोळे न मिचकावता पाहिलं. बँकेने मला खूप काही सांगितले. रवीना, त्यांनी सांगितलं की हे घर कोणाचं आहे माहीत आहे का? कोणाचं आहे? माझ्या आवाजात ती शांतता होती जी मला स्वतःला अनोळखी वाटली. अमितने हळूच म्हटलं, म्हणजे काय? आई बाबांच्या नावावरचं आहे ना? मी फाईल उघडली आणि खरे कागदपत्र टेबलावर ठेवले. जुने पिवळे पडलेले कागद ज्यावर माझं स्वतःचं हस्ताक्षर होतं. हे घर 1987 पासून माझ्या नावावर आहे. तुझ्या बाबांनी हे सगळं खूप आधीच ठरवलं होतं. तुम्ही दोघांनी जे काही विचार केला आहे ते सगळं खोटं ठरलं. रवीनाचा चेहरा क्षणात पिवळा पडला. तिने कागद उचलून पाहण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या हाताने त्यांना अधिक घट्ट दाबलं. ह्या कागदांना हात लावू नकोस. यांचा खरापणा तुझ्या खोट्या पेनापेक्षा भारी आहे. अमित स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डोळ्यात गोंधळ आणि अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. पण बाबांनी कधी सांगितलंही नाही. त्यांनी सांगितलं नाही कारण त्यांना माहीत होतं की कधीतरी असा दिवस येईल जेव्हा कोणीतरी तुला भटकेल. त्यांनी मला खांबासारखी मजबूत करून ठेवलं आहे. रवीना अचानक जोरात म्हणाली, हे सगळं खोटं आहे. हे कागद नकली आहेत. खरे तर माझ्याकडे आहे. तिचा आवाज थरथरला, पण ती आपल्या खोट्यावर टिकून राहण्याचा प्रयत्न करत होती. मी तिच्या डोळ्यात थेट पाहिलं आणि म्हणाले, बँकेच्या अधिकाऱ्यांनी काल तुझे कागदपत्र पाहिले होते. त्यांनी सांगितले की ते नकली आहेत. चुकीचे शिक्के आणि चुकीच्या तारखा, सगळं खोटं आहे. तुला वाटलं मी आता गप्प बसेल. खोलीत शांतता पसरली. फक्त आजोबांचं घड्याळ टिकटिक करत होतं. त्याचा प्रत्येक आवाज मला अधिक मजबूत करत होता. रवीना हळूच मागे सरली आणि अमितकडे पाहिलं. काही बोला ना अमित, सांग ना की हे सगळं बकवास आहे. अमितने तिच्याकडे पाहिलं, मग माझ्याकडे. त्याचे ओठ थरथरले, पण आवाज निघाला नाही. शेवटी तो हळूच म्हणाला, आई खरंच का? हे घर तुझ्या नावावर आहे? मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, हो बाळा, हेच आहे आणि हेच खरं राहील. आता तुझ्यावर आहे की तुझ्या आईची साथ देतोस की तुझ्या बायकोच्या खोटेपणाचा. बाहेर जोरदार वीज कडकडली. खिडकीतून येणाऱ्या चमकेने खोलीत एका क्षणासाठी पूर्ण उजळली. रवीनाच्या चेहऱ्यावरचा बनावटीचा आत्मविश्वास गायब झाला होता. माझ्या आत काहीतरी बदललं होतं. मी आता ती बाई नव्हते जी गप्प तोंडाने टोमणे ऐकायची आणि मान खाली घालायची. मी संगीता होते, त्या घराची मालकीण, त्या कुटुंबाची आधारस्तंभ आणि आता माझ्या स्वाभिमानाची रक्षक. पण ही फक्त सुरुवात होती. खरं वादळ अजून बाकी होतं. दाराकडे पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेतला. मनात काहीतरी सांगायचं होतं की ही साधी ठोठाव नाहीये. कदाचित आता सगळे बदलणार होतं. दार उघडले तेव्हा समोर पावसाने भिजलेल्या वर्दीतील 2 पोलीस अधिकारी उभे होते. एक महिला अधिकारी, वय अंदाजे 55, चेहऱ्यावर कठोरपणा आणि अनुभवाच्या खोल रेषा.
त्यांच्यासोबत एक तरुण पुरुष अधिकारी होता. डोळ्यात सहानुभूती पण चेहऱ्यावर कर्तव्याचा भाव. महिला अधिकाऱ्याने आपली ओळख सांगितली. मी डिटेक्टिव्ह सुनीता पवार आणि हा कॉन्स्टेबल रोहित. आम्हाला बँकेकडून रिपोर्ट मिळाला आहे की तुमच्या घराशी संबंधित कागदपत्रांमध्ये फसवणूक झाली आहे. आम्ही आत येऊ शकतो का? मी दार आणखी उघडलं. या. ते दोघे आत आले. त्यांच्या बुटांवरून टपटपणारे पाण्याचे थेंब फरशीवर पडत होते. बैठकीत पोहोचताच त्यांची नजर टेबलावरच्या फाईलवर आणि कागदपत्रांवर गेली. आजोबांचं घड्याळ त्याही वेळी अधिक जोरात टिकटिक करत होतं. जण सगळ्यांची नाडी मोजत होतं. डिटेक्टिव्ह सुनीताने माझ्याकडे पाहिलं. संगीताबाई, तुम्ही सांगा, काल बँकेत काय झालं? मी दीर्घ श्वास घेतला आणि सविस्तर सांगितलं. कसं आहे, रवीना बँकेत गेली, कसं तिने बनावट कागदपत्र दाखवले आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी तिची फसवणूक कशी पकडली. माझ्या आवाजात कंपन होतं, पण शब्दात सत्यता, ताकद होती. सुनीताने कागदपत्र उचलले आणि नीट पाहिले. मग ती रवीनाकडे वळाली. तुम्ही सांगा ना. रवीना पाटलीन. रवीनाचा गळा कोरडा पडला. ती हळूच म्हणाली, हो. मग सांगा, हे बनावटीचे कागदपत्र तुमच्याकडे आले आणि तुम्ही बँकेत का घेऊन गेलात? रवीना घाबरून म्हणाली, नाही, ही सगळी गैरसमज आहे. मला वाटलं कागद खरे आहेत. मी फक्त मदत करायला गेले होते. पण सुनीताच्या तीक्ष्ण नजरेने तिचं खोटं भेदलं. मदत करणं म्हणजे फसवणूक करणं नव्हे मॅडम. बनावटी शिक्के आणि चुकीच्या तारखा स्पष्ट दिसत आहे. हे प्रकरण थेट फसवणूक आणि वृद्ध शोषणाच्या कक्षेत येतं. अमित अचानक मध्येच बोलला, नाही, मला माहीत नव्हतं की कागदपत्र बनावटी आहे. मला वाटलं रवीना खरं सांगते आणि मला फक्त आईला आरामात ठेवायचं होतं. त्याचा आवाज तुटलेला होता. मी त्याच्याकडे पाहिलं. माझ्या मनात आईचं हृदय आणि जखमी आत्मा एकाच वेळी बोलले. अमित, आरामाचा अर्थ आईला घरातून बाहेर काढणं नाही. बाळा, तू तुझ्या आईला ओझं समजलंस. खोलीतील तणाव इतका जड झाला की श्वास घेणं अवघड वाटू लागलं. सुनीताने पेनाने नोंद करत म्हटलं, पहा, आम्हाला तक्रार नोंदवावी लागेल. बँकेकडून आधीच माहिती आली आहे. रवीना, तुम्हाला आमच्यासोबत चौकशीसाठी यावं लागेल. रवीनाचा चेहरा पांढरा पडला. तिने अमितकडे पाहिलं. डोळ्यात विनवणी होती. काहीतरी बोल अमित. यांना थांबव. अमित हादरला. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा आणि प्रेम दोन्ही झळकत होते, पण त्याच्या तोंडातून शब्द निघाले नाही. मला त्या क्षणी खूप शांतता जाणवली. जणू वर्षानुवर्षाचे दबलेले दुःख आता बाहेर पडत होते. मी सुनीताकडे थेट पाहिलं. ऑफिसर, मी पूर्ण सहकार्य करेन. माझी फक्त एक मागणी आहे. जो दंड आहे तो दिला जावा. सुनीताने मान डोलावली आणि कॉन्स्टेबल रोहितने रवीनाला उभं केलं. रवीना रडू लागली. तुम्हा सगळ्यांनी फसवलं आहे. मी तर फक्त. पण तिचा आवाज दाराबाहेरच्या पावसात बुडबुडला. पोलीस तिला घेऊन बाहेर गेले. तेव्हा अमित अचानक माझ्या पायांजवळ येऊन बसला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. आई, मला माफ करा. मी समजलं नाही. मी तुम्हाला मुलगा आहे, पण मी तुम्हाला दुखावलं. कृपया मला सोडू नका. मी त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला. माझं हृदय तुटलं होतं, पण आईचं हृदय अजूनही जिवंत होतं. अमित, मी तुला सोडणार नाही, पण लक्षात ठेव, विश्वास तुटल्यानंतर तो परत मिळवायला खूप वेळ लागतो. आणि हे घर, हे माझं आहे. कोणीही माझ्यापासून ते हिरावून घेऊ शकत नाही. दाराबाहेर पोलीस गाडीचं सायरन वाजलं आणि हळूहळू दूर गेले. बैठकात फक्त घड्याळाची टिकटिक आणि अमितच्या हुंदक्यांचा आवाज राहिला होता. त्या क्षणी मला वाटलं, प्रवीणची आत्मा जवळ उभी राहिली आहे आणि म्हणत आहे, संगीता, तू एकटी नाहीस, तू मजबूत आहेस. पण मला माहीत होतं, हा अंत नव्हता. ही फक्त सुरुवात होती. पोलीस गेल्यावर एक घरात विचित्र शांतता पसरली. दार बंद झालं आणि बाहेरून पाऊस हळूहळू थांबला. खिडकीतून येणारी थंड हवा खोलीत पसरली. रवीनाची ओरड आणि तिचा सबब गाडीसोबत दूर गेली होती, पण तिचा प्रत्येक शब्द अजूनही भिंतीमध्ये घुमत होता. तू एकटी मरशील, तुझ्यासाठी कोणी नसेल. मी खुर्चीवर बसले. हातात अजूनही ती कागदपत्र होती ज्यावर माझं नाव स्पष्ट लिहिलं होतं, संगीता पाटील. ते नाव ज्याला मी कधीच महत्त्व दिलं नव्हतं. मी नेहमी कोणाची मुलगी, कोणाची पत्नी, कोणाची आई बनून जगेल. पण आज मला जाणवलं की मी स्वतः काहीतरी आहे. आणि अमित शांतपणे फरशीवर बसला होता. त्याचं डोकं खाली होतं आणि चेहऱ्यावर अपराधीपणाची सावली होती. माझं हृदय चिरत होतं. मला माहीत होतं की तो पूर्णपणे दोषी आहे, पण त्याचे डोळे बंद करून आपल्या बायकोवर विश्वास ठेवला आणि आईला ओझं समजलं. ही गोष्ट मनावर खोल जखम करून गेली. मी हळूच म्हणाले, अमित. त्याने तात्काळ डोक्यावर वर केले. डोळे लालबुंद झाले होते. आई, मी गुन्हेगार आहे. मला माफ कर. विचार करून नाही की मी तुझ्यासोबत हे सगळं केलं. मी रवीनाच्या खोट्यामध्ये अडकलो.
पण मला तुला कधीच सोडायचं नव्हतं. मला फक्त समजलं नाही की मी त्याच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं. तोच त्याचा चेहरा ज्यात मला कधी माझ्या पतीची, प्रवीणची झलक दिसायची. तेच डोळे जे लहानपणी माझ्या समोर चमकायचे जेव्हा मला तो आई म्हणून मिठी मारायला यायचा. आणि पण आता त्यात थकवा, पश्चाताप आणि लाज होती. मी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, अमित, आई आणि मुलाचं नातं फक्त रक्ताचं नसतं बाळा, ते विश्वासाचंही असतं. तू तो विश्वास तोडला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू टपटपत होते. मी पुन्हा कमवीन, आई टपकत होती. मी पुन्हा कमवीन, आई, तुम्हाला खात्री देतो, मी बदलेन. त्या क्षणी माझ्या मनात द्वंद्वत्व झालं. एकीकडे आईचं हृदय त्याला मिठीत घेऊन माफ करायचं होतं, दुसरीकडे स्वाभिमान मला थांबवत होता. प्रवीणचा आवाज जणू कानात कुजबुजला. संगीता, तू मजबूत आहेस, तुझी ताकद कमी करू नकोस. मी उठले आणि बैठकीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या टेबलाकडे गेले. ते टेबल जिथे प्रवीण वर्षानुवर्ष बसून कागदपत्र पाहायचे. त्याने मला कधीच तिथे बसू दिले नव्हते. नेहमी म्हणायचे, हे सगळं मी पाहीन, तू फक्त घराची काळजी घे. आज पहिल्यांदा मी त्याचा खण उघडला. वर काही बिलं आणि पावत्या होत्या. खालच्या खणात एक जुनी वही आणि छायाचित्र होते. पण सर्वात खाली एक छोटा बंद खण होता. त्याला कुलूप लावलं होतं. मी बाजूला पाहिलं आणि अचानक प्रवीण एक जुनं छायाचित्र उचललं. मागून हलकासा आवाज आला. झणझणीत छायाचित्रामागे एक छोटीशी चावी चिटकवलेली होती. माझे हात थरथरले. ती चावी त्या कुलपाला लावली आणि हळूच फिरवली. खण उघडला तेव्हा समोर एक जुना लिफाफा दिसला. माझं हृदय धडधडलं, डोळे धुरकट झाले. मी लिफाफा उघडला. आत अनेक पानं होती, प्रवीणच्या लिखावटी. मी पाहिलं, पान उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. माझी संगीता, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ मी आता तुझ्यासोबत नाहीये आणि तुला ते सत्य कळालं आहे की जे मी इतकं वर्ष लपवून ठेवलं होतं. हे घर आपलं, घर तुझ्या नावावर आहे. 1987 पासून जेव्हा अमितचा जन्म झाला तेव्हापासून मी हे सगळं बदललं होतं. मला हवं होतं की काही झालं तरी तुझं डोकं कधीच खाली झुकू नये. तुझ्याकडे नेहमी एक छत असावं. मी तुला कधी सांगितलं नाही कारण मला भीती होती की कदाचित हे तुला ओझं होईल, तुला त्रास होईल आणि मला भीती होती की कोणी तुझा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. पण आता जेव्हा मी नाहीये, तुला सगळं जाणून घ्यावं लागेल. तुला काय वाटत असेल की तू कमजोर आहेस, पण संगीता, तू जितकी मजबूत आहेस तितकं तू स्वतःला कधीच ओळखलं नाहीस. तू माझी ताकद होतीस. आता तू तुझी ताकद स्वतः पहा. जर कधी अमित किंवा कोणीही तुझ्यापासून हे घर हिसकवण्याचा प्रयत्न करेल तर ते पत्र वाच आणि लक्षात ठेव की प्रवीणने तुला मजबूत समजून ही जबाबदारी दिली आहे. तू एकटी नाहीयेस, तू संपूर्ण जगाचा सामना करू शकतेस. नेहमी तुझा प्रवीण. वाचताना माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण त्या अश्रूंमध्ये दुःख कमी आणि अभिमान जास्ती होता. प्रवीणने मला फक्त घरच दिलं नव्हतं, तर त्याने मला आपल्या विश्वासाची सर्वात मोठी भेट दिली होती. मी पत्र छातीशी धरलं. अमित जवळ उभा होतो. सगळं पाहत होतो. त्याच्या डोळ्यांतून अश्रू झरझरत होते. त्याने थरथरत्या स्वरात म्हटलं, आई, बाबांना आधीच माहीत होतं की हे सगळं होईल आणि मीच त्याची सर्वात मोठी भीती होती. मी माझ्या आईला फसवायला बसलो. मी खूप मोठी चूक केली आहे आई. मी त्याच्याकडे पाहिलं. माझ्या मनात दुःख होतं, पण त्या दुःखात ममता अजूनही होती. अमित, तू माझं लेकरू आहेस. मी तुला जन्म दिला आहे. चूक तुझी आहे, पण जर तुला सुधारायचं असेल तर रस्ताही तुझ्यासमोर आहे. हे घर माझं आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे कोणी याला हात लावून देऊ शकत नाही. जर तुला खरंच बदलायचं असेल तर माझ्यासोबत उभा राहा. ह्या घराचे रक्षण कर आणि सर्वात महत्त्वाचं, तुझ्या आईचा सन्मान करायला शिक. त्याने खाली डोकं घातलं आणि हळूच म्हणाला, मी वचन देतो आई, मी सगळं बदलणार. त्या रात्री मी खूप दिवसांनंतर शांत झोपले. खोलीत अंधार होता पण मनात उजेड. मला वाटलं होतं की प्रवीण माझ्याजवळ बसला आहे, माझा हात धरून म्हणत आहे, संगीता, तू एकटी नाही आहेस, तू माझी ताकद आहे. सकाळी जेव्हा सूर्य खिडकीतून आत आला तेव्हा घराचा प्रत्येक कोपरा नव्यासारखा वाटत होता. स्वयंपाकघरातल्या भिंती, पायऱ्या, बैठकीचा सोफा, सगळं जणू माझ्या आपलेपणाने चमकत होतं. अमितने येऊन हळूच सांगितलं, आई, मी आजपासून घड्याळ चढवायला सुरुवात करणार, जसं बाबा करायचे. मी मान डोलावली. ते घड्याळ आता फक्त वेळ सांगणार नाही तर मला दररोज आठवण करून देणार की मी किती मजबूत आहे. काही दिवसांनी वकिलाला भेटून सगळी कागदपत्र पक्की केली. नवे कुलूप लावले, सुरक्षितेची व्यवस्था केली आणि मग पहिल्यांदा विचार केला की आता आयुष्य फक्त टिकण्यावर नाही तर जगण्यासाठी आहे. मी गल्लीतल्या बायकांचा गट जॉईंट केला आणि चित्रकला वर्गात नाव नोंदवलं.
संध्याकाळी जेव्हा अंगणात बसून तुळशीला पाणी घालायचे तेव्हा मन शांत उतरायची. प्रकाशाचे शब्द कानात घुमायचे. संगीता, तू मजबूत आहेस आणि खरंच खरंच ते सत्य आहे. मी आता कोणाची पत्नी किंवा आई बनून राहणार नाही, तर माझ्या नावाने जगत होते. संगीता पाटील, ह्या घराची मालकीन, त्या आत्म्याला ज्याला आता कोणाचीही भीती नव्हती. रवीना तुरुंगात गेली. तिचा चेहरा शेवटच्या वेळी पाहिला तेव्हा राग होता त्यात आणि हार होती, पण माझ्यासाठी ती आता भूतकाळाचा भाग होती. अमितने हळूहळू आपले वागणे बदलायला सुरुवात केली. त्याने माझ्यासाठी चहा बनवला, घराच्या साफसफाईत हातभार लावला आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझ्याशी डोळे मिळून बोलला. आई, मी आता पुन्हा तुम्हाला ओझं समजणार नाही. ताकद मानतो त्यासाठी डोळ्यात स्पष्ट पाहिलं आणि पहिल्यांदा वाटलं की कदाचित मी त्याला पुन्हा माझा मुलगा म्हणू शकेन. त्या रात्री मी प्रवीणची जुनी शॉल घालून घेतली, खिडकीजवळ बसले आणि चांदणं पसरलं होतं. माझ्या हातात त्याचं पत्र होतं. मी शेवटच्या ओळी पुन्हा वाचायला. संगीता, तू जितकीच मजबूत आहेस तितकीच तू स्वतःला कधीच समजलं नाही. मी हसले. मनातून निघालेल्या दीर्घ श्वासाने माझं संपूर्ण घर भरलं. आता मला कोणाचीही भीती नव्हती. मी एकटी नव्हते. माझ्यासोबत माझ्या आठवणी होत्या, माझ्या पतीचा विश्वास होता आणि सर्वात महत्त्वाचं माझा स्वतःचा स्वाभिमान होता. आणि अशा रीतीने 68व्या वर्षी मी पहिल्यांदा जाणवलं की कोण आहे मी. संगीता आहे आणि संगीता आता कोणाची बळी नाही. संगीता आता तिच्या कथेची नायिका आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ह्या कथेबद्दल आपलं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.